निवासी बाबाजींना निवेदन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी अनुमोदन करायचं आहे. स्वागतासाठी सन्माननीय सद्भक्त किशोर भाऊ ठाकरे समोर येतील. किशोर भाऊ ठाकरे चला लवकर चला. त्याचप्रमाणे रमेश भाऊ गिरे, त्याचप्रमाणे विलास भाऊ रामटेके. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय आचार्य प्रवर विद्वत रत्न बाबाजींचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी जिथे भजन संध्या संपन्न होत आहे त्या ठिकाणी जे स्वागत करणारे सद्भक्त आहेत त्यांना सूचना आहे की इथे येऊन उभा राहायचं आहे. मी ज्यांचं नाव घेईल त्या सर्व सद्भक्तांनी या ठिकाणी येऊन उभा राहायचं. विजय भाऊ रोटे या दोघांनी समोर यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय बाबाजींचं आपल्या हस्ते स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सद्भक्त फासाटे भाऊ कणान या लवकर या दादा. आदरणीय बाबाजींचं स्वागत करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. स्वागत समारंभ संपन्न होत असताना सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. एक मिनिट आपण सर्वांनी या सर्वांनी या. सर्वात श्री चक्रधर स्वामी की जय. थोड़ा अभी जगह दे. खाली जागा करायला गेलो ना मी. असे मागं सारखं सगळे माझे यानंतर ज्यांच्या शुभकर कमलाने दीप प्रज्वलन संपन्न झाले परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय ज्यांच्या काही थोडी तू मागे बघा इथे पुढे ज्यांच्या शुभकर कमलाने ध्वजारोहण संपन्न झाला. चला लवकर लाईन मध्ये थांबा. वेळ होणार नाही आपल्याला याची दक्षता घ्या सर्वांनी. यानंतर परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय जे प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत रणाळा निवासी आदरणीय गोविंद टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आहे. इकडे त्याचप्रमाणे परमार्थ श्री आदरणीय अरण्यकर बाबाजी यांचं स्वागत करण्यासाठी मी बाजाराने करतो. प्रशांत भाऊ चव्हाण, ज्ञानेश्वर भाऊ ठाकरे चला लवकर चला समोर. प्रशांत भाऊ चव्हाण, ज्ञानेश्वर भाऊ ठाकरे, नानाजी भाऊ वैद्य सर्वांनी अरण्यकर बाबाला फुलार घालून स्वागत करायचं आहे. महाराज की जय.
नमन आपका। बापू अरे आडवा नको राहू यार तू काही मतलब आहे का काही किस तरह से करूं मैं गणपती करून नमन आपका। अरे लागे रे. स्वागतम 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 आपका। किस तरह से करूं मैं नमन आपका। किस तरह रोखतो दिमाग पाहिजे आप आए बड़ी उम्र है आपकी। आप आए बड़ी उम्र है आपकी। बस अभी नाम हमने लिया आपका। बस अभी नाम हमने लिया आपका। किस तरह से करूं मैं नमन आपका। स्वागतम 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 आपका। आचार्य श्री मोठे बाबा की जय। किस तरह से करूं मैं नमन आपका। काय काय आणखी जगन्नाथची काय काय आहे बापरावजीचे पण मंडळ आहे आमचेच मंडळ आहे अर्चनाबाई गायकवाड स्वागतम स्वागतम स्वागतम। सर्वज्ञ श्री चक्रधर या ठिकाणी शब्दसंतांनी आपल्या सर्वांचं स्वागत संपन्न झालेलं आहे, परंतु आपल्याला सगळ्यांना एका सूत्रामध्ये त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. असे या सभेचे सूत्रसंचालक आदरणीय श्रद्धेय प्राध्यापक गोविंदराज शास्त्री दादाजी धाराशिवकर यांचंही या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. दादाजींना विनंती आहे आपण या अल्पशा स्वागताचा स्वीकार करावा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या स्वागतात सामील व्हायचं आहे. त्यानंतर ज्यांनी पंचकृष्णांचं स्तुती स्तवन या ठिकाणी आपल्या सुमधुर अशा आवाजातून आपल्या समोर आपल्याला ऐकवलेलं आहे, त्यांच्या आवाजाने आपण या ठिकाणी मंत्रमुग्ध झालेलो आहोत. असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय सुप्रसिद्ध गायक सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक प्रसन्नमणी दादाजी दर्यापूरकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. दादांना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करावा. यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय तपोनिधी या संपूर्ण कार्यक्रमाच्या आपल्या सर्वांच्या सुपरिचित असलेल्या तपोनिधी पुष्पाताईजी पंजाबी, आदरणीय श्रद्धेय आमचे गुरुबंधू केशराजवास पंजाबी उर्फ गीतावाले बाबा, हे द्वय बंधू भगिनी
आपल्या ठिकाणी आपल्या भाग्याने ज्यांची पावन पवित्र अशी उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय विद्वत रत्न ज्ञान महर्षी उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर श्री अशनाख्य मोठे बाबाजींचं या ठिकाणी या पंजाबी परिवारातर्फे स्वागत संपन्न होणार आहे, पूजन संपन्न होणार आहे। अल्पशा पूजनाचा आपण स्वीकार करावा। पूजनाचं स्वरूप टोपी, सवळ, द्रव्याचा हार, पुष्प प्रार्थना आहे की आपण या अल्पशा पूजनाचा स्वीकार करावा। सन्माननीय सद्भक्त सुद्धा पंजाबी कुळांच्या परिवारातर्फे स्वागतासाठी समोर येत आहे। किशोर भाऊ ठाकरे, रमेश भाऊ गिरे, त्याचप्रमाणे विलास भाऊ रामटेके, प्रशांत भाऊ चव्हाण, ज्ञानेश्वर भाऊ ठाकरे, तसेच नानाजी भाऊ वैद्य, रुमदेव भाऊ मानकर, ललन भाऊ एरणे, सुरेश भाऊ कडू, शेखर भाऊ वैद्य, कृष्णाजी ठाकरे, कुंडलिक भाऊ कुराडकर, आशिष भाऊ रोटे सर्वांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे। तसेच भारतीताई रोटे, स्वातीताई वैद्य, गिरवेताई आणि मीनाताई बिडकर। थोडं साईडला थांबा, सर्व श्रोत्यांना सुद्धा पाहू द्या। डोकं उडालं, सर्वांना विनंती आहे, साईडला सरका थोडं।
पुढे घे. विडा घे. आडवे असं नको या, असं आडवे नको या, समोर आडवे नको या. पाठ ही निश्चित काहीच येणार नाही, काही मतलब नाही. लक्ष देऊन करा का. या मंगलावतार सोहळ्याचा सर्वांना आनंद घेता येईल याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. हा ज्या होती ते निघत जा. इकडून निघा. ज्याने स्वागत केले त्याने आपल्या आसनावर जाऊन आसन ग्रहण करायचं आहे. हो घ्या चालू द्या नाही चालू पूर्ण येते पूर्ण येते घ्या. एक मिनिट बाबा मागे या बरं. बाबा
कमी बदलतो बाकी बंधू या ठिकाणी स्वागत सोहळा संपन्न झालेला आहे. यानंतर पुढील स्टेपमध्ये ती असतील प्रास्ताविक. कोणत्याही कार्यक्रमाचं सविस्तर वर्णन जर समजून घ्यायचं असेल तर आज व्यासपीठावर उपस्थिती आदरणीय श्रद्धेय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय भोसले बाबा आणि तसंच आदरणीय श्रद्धेय व्यासपीठ उपस्थित सर्व संत वृत्त आणि सद्भक्त जे माझे वासनिक बंधू भगिनी लाभलेले आहेत. तर हा जो कार्यक्रम आहे प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षी हा कार्यक्रम आपल्या इथे होत असतो. आज कमीत कमी 17-18 वर्ष होत आलेले आहेत. दरवर्षी हा कार्यक्रम पार पडतो आणि इतक्या सुंदर कार्यक्रम होतो हा या कन्हान नगरीमध्ये. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मला लय खूप छान वाटत आहे. यावर्षी अधिक बरा वाटत आहे. आणि दरवर्षी पंचावतार रूपारोहण महोत्सव कधी आश्रमात होत होता, कधी आता इकडे जागा नसल्यामुळे जागेच्या अभावी. आणि या कन्हान नगरीमध्ये दरवर्षी मला जे कन्हान नगरीचे लोक मला साथ देतात, तन मन धनाने साथ देतात. खरोखर म्हटलं तर त्यांच्या कर्तव्याने त्यांच्या याच्यानं सर्व हा पार पडतो. मी एकटी काय करू शकतो? करवून घेणारा वास्तविक खरोखर परमेश्वर आहे. आणि त्यांनी मला साथ द्यावं आणि त्यांना या भजना पूजनाचा जो सेवेचा लाभ आहे त्यांना परमेश्वर असाच दरवर्षी घडवत राहो आणि होत राहो. कमीत कमी आज
त्यांच्या आयुष्यामध्ये या कन्हान नगरीमध्ये कार्यक्रम होऊ जावं असं मी सदिच्छा व्यक्त करतो आणि असंच कन्हान नगरीवासी सर्व इथे दरवर्षी यावं असं मी शुभेच्छा व्यक्त करून माझं प्रार्थना थांबवतो. धन्यवाद ताई. आपल्याला त्या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते आता या ठिकाणी समजलेलं आहे. यानंतर आता धर्मसभेला प्रारंभ होत आहे. जे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत रनाळा येथील आश्रमाचे संचालक परमश्रद्धेय गोविंदराज बाबाजी रुद्धपुरकर यांना मी निवेदन करतो की आपण आपल्या अमृतमय वाणीतून येथील सद्भक्तांना प्रबोधन करावं. पूर्वी आडवं नाही जाता इथं मारीन नाही येऊन आडवं करून यायला तसं बरोबर यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी शांततेत ऐकायचं आहे. कोणी दादा 15 मिनिटाचा वेळ. हा चला. ज्याला मेल तुझे बाबा समजला ते नाम वाचे वसू ज्या रूपे भुलली पुरात तरली ते रूप ध्यानी बसू ज्या पादे मुनिनाग देव स्पर्शिला तो पाद भाळी ठसू ज्या हस्ते हरिमायता तो हस्त माथा बसू तो हस्त माथा बसू तया नमन माझे श्री गुरुपदा जेने दाखविले मजानंद कंदा मागून जा तो प्रकार न फिटे कदा देवा परमानंदा तोच फेडी देवा परमानंदा तोच फेडी. श्री कृष्णचंद्र भगवान की. महिलांची उपस्थिती जास्त दिसते पण बायांचा काही आवाज येत नाही. आपण या ठिकाणी एका पोरी इकडे पूर्ण आडवे नको इकडून जा. पवित्र पावन अशा मंगलमय अवसराला उपस्थित झालेलो आहोत. इकडून जा इकडून नाही. जेणेकरून या अवसरामधून आपली आणि देवाची जवळीक होईल त्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि त्या देवाची आठवण करणं
हे अत्यावश्यक आहे. सभा जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून मी बघतोय की आपण देवाचं नाव घेतलेलं नाही, आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या आपल्या साधनदात्याला आवाज देऊया. श्री दत्त, श्री चक्रपाणी. पुरुष भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील. चला, टेकाडी येथील पाटील साहेब, त्याचप्रमाणे किशोर भाऊ ठाकरे, विलासभाऊ रामटेके हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतील. आणि आपण सर्वांनी हो बाबू थोडंसं असं होईल. सहकार्याने राजेंद्र भाऊ शेंद्रे आणि त्याचप्रमाणे शरद भाऊ डोणेकर यांचे आपण स्वागत करायचं आहे. बंधूंनो, कन्हान नगरीचे जे नगराध्यक्ष आहेत, नूतन नगराध्यक्ष, ते खरोखरच खूप भाग्यवान आहे. कारण आत्ताच बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की संत दर्शनाचा लाभ काय होतो. तर या ठिकाणी आदरणीय राजेंद्र भाऊंना, थोर आचार्यांचा, भाऊ शेंद्रे यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्यांचा प्रतिसाद जोरदार. बंधूंनो, मानवी जीवनामध्ये अनेक जणांचे सत्कार होत असतात. बंधूंनो, ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सत्कार अनेक होत असतात, परंतु संतांच्या हाताने सत्कार होणं, ते थोर आचार्यांच्या संताने सत्कार होणं, हे खूप भाग्य लागतं. त्यांचे दर्शन सुद्धा हे आपल्यासाठी खूप आनंददायी असतात. म्हणून अशा थोर राजेंद्र भाऊ यांना थोर संत दर्शनांचा लाभ झालेला आहे. खरोखर ते त्यांचं भावी आयुष्य आहे हे उज्ज्वल बनणार आहे, यात काही शंकाच नाही. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुनश्च एकदा राजेंद्र भाऊंचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे माजी जिल्हा अध्यक्ष श्रीमान शरद भाऊ डोणेकर हेही खूप भाग्यवान आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी संत दर्शनाचा लाभ झालेला आहे. त्यांचंही स्वागत या ठिकाणी संतांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करायचं आहे. सर्वात्म श्री चक्रधर स्वामी की जय. पुष्पहाराचं प्रतीक आहे. शाल, पुष्पहार, गुच्छ देऊन स्वागत होत आहे. या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. अच्छा, सन्माननीय सद्भक्त शरद भाऊ डोणेकर यांनी या कार्यक्रमासाठी एवढा मोठा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यासाठी सुद्धा पुनश्च एकदा जोरदार भाऊंचा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. परमार्ग सेविका रमाबाई गोंडोळे या ठिकाणी येतील आणि अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. चला ताई, लवकर चला समोर. रमाताई कोण आहे? तया नमन माझे गुरुपदा, जेणे राघविली आनंद, तो जीव कारण झुटे मजगदा. देवा परमानंदा तूच ठे, देवा परमानंदा तूच ठे. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. अनंत नायक परब्रह्म परमेश्वर अवतार श्री भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना मुख्य करून 5 अवतारांना मी दंडवत करते. आणि तसेच सर्व संत महंत भिक्षुकांनी आणि या श्री पंच अवतार उपार महोत्सव
या आयोजित सभेचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्मरणीय मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे उपस्थित रनाळा निवासी रिद्धपूरकर परमपूज्य आदरणीय श्रद्धेय रनाळा निवासी बाबा, त्याचप्रमाणे जिजभवन निवासी नागापूरकर बाबा, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले परमपूज्य आदरणीय अरण्यग्रामकर बाबाजी, त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या तपस्विनी राणीताई पंजाबी आणि उपस्थित सर्व, त्याचप्रमाणे आधीचे पूर्व आश्रमीचे गोविंददादा शिंदे आणि आताचे दाराशिवकर बाबा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या चरणी श्रद्धा निवास हे करणारे, समर्पित करणारे सर्व माझे अच्युत बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती म्हटलं तर स्त्रियांचीच आहे आणि ताई आयोजित या कार्यक्रमाच्या तपस्विनी पुष्पाताई पंजाबी यांनी या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं भव्य आणि दिव्य स्वरूपात या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तरी पण मला एक त्यांच्यावरून एक स्मृती आठवते, ती आहे बोलाईसाची. आणि या विश्वामध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी म्हटलं तर मनुष्यच आहे. आणि मनुष्य असल्यानंतर याचं आणि थोडा विचित्र सुद्धा आहे, कारण की याचं मनामध्ये स्मरण एक चालतं आणि तो वाचेने दुसराच बोलतो आणि कृतीने मात्र तिसरंच काही करतो. आणि त्याची वाचिक, मानसिक, शारीरिक हे तिन्ही भाग त्यामध्ये एकाच मधला येणं म्हटलं म्हणजे क्वचितच आहे. तसं इतर प्राण्यांमध्ये मात्र नाही. इतर प्राणी मात्र मध्ये हे सृष्टांचा निवारक ते विवरण करत असतात. आणि यासाठी काय तर संस्कृतीची गरज असते आणि त्या संस्काराची गरज असते. संस्कारासाठी संस्कृतीचा जन्म झालेला आहे. आणि हे संस्कार कुठून मिळणार तर थोरा मोठ्याच्या या जीवनचरित्रातून मिळणार आहे. आणि हे जीवनचरित्र म्हटलं म्हणजे मला आज या आज महिलांचं एवढं मोठं आयोजन केलेलं आहे. एक ते तपस्विनी साध्वी यांच्यावरून एक मला आठवती की ते वाचा सुंदर बोलायचा. ती वाचा सुंदर बोलायचा महाराष्ट्रामध्ये जेव्हा यादवांची सत्ताचा राज झाला आणि यवनाची सत्ता निर्माण झाली, यवनाची सत्ता आली, त्यावेळेस या त्या काळामध्ये या आपल्या धर्मांचं धर्मांतर होत होतं आणि बऱ्याच आपल्या या मराठी लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आणि हे जीवन धोक्यामध्ये आलं होतं. त्यामध्ये आणि महानुभाव अनुयायांचं तर जीवन खूपच धावपळीचं होतं. तरी सुद्धा महानुभाव पंत हे अनुयायी हे मरणाला कधीच घाबरत नव्हते आणि हे तर मरणाला आलिंगनच देत होते, परंतु त्यांना हिंसेचं मरण नको होतं. म्हणून यांनी आपल्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या स्त्रियांचा संरक्षणाच्या ठिकाणी ठेवण्यासाठी त्यांनी पंथाचे चतुर्थ आचार्य परशुराम व्यास यांनी आपल्या या स्त्रियांना आणि धर्माचे साहित्य जे होते, पूजा अवसर, उमरवट्याचे पाषाण आणि धर्माचे चरित्र ग्रंथ हे सर्व साहित्य जे होते हे आणि स्त्रियांना एका सुरक्षित जागेमध्ये ठिकाणी ठेवण्यात आलं. ती जागा म्हटलं म्हणजे बिनकेट हे गाव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बिनकीन हे गाव या गावी ठेवण्यात आलं. हे गाव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. तर तेव्हा एके दिवशी
भिंतीवर एक दिवस त्यांची यवनाची नजर गेली आणि मध्यरात्रीला त्यांचा हल्ला करण्यामध्ये आला तेव्हा ते बोलाईसा सापडले गेल्या आणि आता बोलाईसाला वाटलं की आपले हे लोक आपल्याला विटंबना करणार म्हणून तिने सर्व साहित्य आपलं पूजा अवसर लिळेची पोती हे सर्व साहित्य आपल्या पोटाला बांधलं आणि लघु संख्येच्या निमित्ताने त्या बाहेर पडल्यानंतर आणि आता काय करायचं त्यांनी बाहेर विहीर होती आडामध्ये विहीर उडी टाकायच्या आधी त्यांनी काय म्हटलं की राखी का देवा श्री चक्रधरा हे वाक्य तिने म्हटलं आणि गायकवाड विहिरीमध्ये उडी टाकली आणि आपलं देह क्षेपण केलं. त्यानंतर हे स्मृती थोडीशी सामोर जात आहे आणि यावेळेस त्यांनी मग ही त्यांची कैवल्य पदाची वार्ता ही पसरली गेली तेव्हा ते परशुराम व्यास यांनी त्या विहिरीला उपसून काढलं, त्याचा गार काढल्यानंतर त्या गारेमध्ये सर्व साहित्य त्यांचं होतं परंतु त्यांचा सापडलेला नाही कारण की ते तिला स्वामी श्री चक्रधरांनी राखले होते. आणि त्यानंतर जे नांदेडकरचे मुनिवासबाग यांनी डबल त्या विहिरीचा गार उपसण्यात आला पण तरी सुद्धा त्यांचा सापडला नाही आणि सर्व साहित्य जे होतं ते सापडलं. कारण न सापडण्याचं कारण होतं की तिनं संन्यास धर्माचं पुरेपूर मूळ राखलेलं होतं म्हणून तिला ते सापडला नाही. आणि अशाच प्रकारे अनेक साध्वी अनेक तपस्विनी या महानुभाव पंथामध्ये होऊन गेलेले आहे. त्यांनी जेव्हा पंथावर संकट आलं तेव्हा आपला धर्म सांभाळलेला आहे आणि जप विद्या जप तप कर्तृत्व नेतृत्व साहित्य लेखन साहित्यिक ह्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी योगदानच नव्हे तर जीवन सुद्धा दिलेलं आहे. यासाठी म्हणून या पंथीयामध्ये स्त्रिया बऱ्याच काही सामोर गेलेल्या आहेत आणि या आज या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलेलं आहे. तपस्विनी ताई यांनी त्यांना मी या कार्यक्रमाचा आणि आमच्या श्री पंचकृष्ण महिला मंडळ कडमना यांच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देत आहोत. तरी दंडवत प्रणाम सुखदुल मानतो. आणि खूप छान शब्दामध्ये आपल्याला या ठिकाणी विचार व्यक्त केलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ताईचं या ठिकाणी स्वागत आहे. राजेंद्र भाऊ शेंद्रे यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. पण मला असं वाटतं की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गाजत असलेले पेरे पाटील यांच्याप्रमाणे आमच्या कणांची सुद्धा समृद्धी ते करतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील. सगळ्यात प्रथम सगळ्यांना दंडवत चक्रधर स्वामी की जय. आज डोनेकर हॉल इथे अंत्यसेवा श्रीकृष्ण महानुभाव आश्रम यांच्यातर्फे हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित नागपूरकर बाबा आणि त्यांच्यासोबत तसेच मेश्राम काकाजी व माजी जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ डोनेकर तसेच इथे उपस्थित शेलू येथे आमंत्रित बहुजय आदरणीय बहुजय बाबा इथे उपस्थित झालेले आहेत. खरं सांगायचं म्हणजे आज हा जो कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे मला असं वाटते की जेव्हापासून मी राजकारणात आलो तेव्हापासून मला असं वाटत नाही की मी या कार्यक्रमाला कधी उपस्थित झालेलो नाही. कारण सगळ्यात पहिले सुरुवात
जे इंदिरानगर पाणी टाके जे आपलं चक्रधर स्वामी मंदिर तिथून सुरुवात व्हायची, पण काही कारणास्तव काही वर्षापासून डोणेकर हॉलमध्ये हा कार्यक्रम होत आहे आणि कार्यक्रम आणि येथील जे स्थानिक मानवपंथी लोक सगळे मिळून जो हा कार्यक्रम इथे कशा पद्धतीने चांगला केला जाईल आणि हा कार्यक्रम करताना त्यांना त्रास तर व्हायचा, पण जेव्हापासून इथे व्हायला लागला आणि कार्यक्रम खरंच सुंदर होतो. आपण समाजात जगतो, पण समाजात जगतानाही काहीतरी आपल्या हातून चांगलं व्हायला पाहिजे ही एक भावना सगळ्याच्याच मनात असते. परंतु मानव सेवा हीच खरं ईश्वरी सेवा आहे. परंतु हे वाक्य बोलताना समाजात जेव्हा आपण काम करतो तेव्हा चांगलेही लोक येतात आणि जे आपल्या विरोधात असतात ते आपला विरोधी करतात. परंतु जोपर्यंत भगवंताचा साथ आपल्यासोबत राहत नाही, आज मी जेव्हा इथे उपस्थित आहोत आणि आज एक कनाड नगरीचा नगराध्यक्ष या नात्याने मला इथे बोलवण्यात आलेला आहे, ही सगळी कृपा म्हणजे आपली या इथे बसलेल्या सगळ्या लोकांची. मी एक साधारण व्यक्तिमत्व माझं होतं, मी एक छोट्या परिवारातला एक गरीब पोरगा आहे. परंतु ज्या वेळेस माझं इलेक्शन झालं आणि मला इथच्या संतांनी साधूंनी आणि इथच्या लोकांनी मला साथ दिला आणि आज या ज्या पदावर मला बसवलेलं आहे, खरंच हे तुमचाच मान आहे आणि तुम्ही मला माझा तुमचा मान आणि तुम्ही मला जो मान मिळवून दिला याबद्दल मी खरंच सगळ्यांचा धन्यवाद करतो. आणि इथे जे संत उपस्थित झाले आणि या संतांच्या वाणीतून आपल्याला काहीतरी जे बोध त्यांचे शब्द जे आपल्या कानावर जाणार आहे आणि तिथून काहीतरी एक शिकण्यासारखं आपल्याला मिळतात. आज कोणतेही संत असो की कोणतेही आपल्याला संत जे इथे उपस्थित होतात आणि जे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या वाणीतून ते शब्द सांगतात आणि शब्दाच्या वाणीतून एक आपल्याला मार्ग देण्याचं काम या संतांद्वारे केलं जाते. मी यांचाही धन्यवाद करतो आणि या कार्यक्रमाचे आयोजक पुष्पाताई आणि त्यांचे बंधू, खरंच त्यांचं याच्यासाठी धन्यवाद करायला लागेल की दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम या कनाड नगरीमध्ये होतो आणि करून घेतात. त्याबद्दल मी त्यांचाही धन्यवाद करतो. आणि जिल्हा परिषद सदस्य माझे सहयोगी शरदभाऊ डोणेकर इथे उपस्थित झाले आणि ते माझे बंधू आहे, त्यांचा खूप मोठा मला आशीर्वाद आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. मला इथे बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी गावकरीवासी आणि या मंडळातर्फे आणि आचार्य सगळे यांच्याही तर्फे मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर, अतिशय छान शब्दामध्ये आपण या ठिकाणी शुभेच्छापर शब्द व्यक्त केला. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तुमचा येणारा जो भविष्य काळ आहे सर नक्कीच उज्ज्वलमय बनणार आहे. आज या ठिकाणी तुम्हाला संत दर्शनाचा लाभ प्राप्त झालेला आहे. याही पेक्षा अजून उच्च शिखर गाठो अशी या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो. यानंतर जे चोरं गोपांगनानांच धुकुलचोरं अनेक जन्मार्जित पाप चोरं चोराग्रगण्यं कृष्णं नमामि चोराग्रगण्यं कृष्णं नमामि तया नमन माझे श्री गुरुपदा जिने दाखविले आनंद कंदा तो उपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तूच फेडी देवा परमानंदा देवा परमानंदा देवा परमानंदा
फेरी तूच फेरी त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव प्रवर प्रातस्मरणीय उपाध्य कुलभूषण सेलू निवासी आचार्य प्रवर बाबाजींना माझे श्रद्धास्थान निवेदन करतो की आपण आपले या ठिकाणी विचार मार्गदर्शनपर विचार व्यक्त करावे. दंडवत प्रणाम. जो वेद तर्क चतुरमा गमयोग शास्त्रा सर्वदर्शना व्यवसिता नकळे परात्मा तो केविमे मतिलवाल्प विवेक अंशे वर्णीन सर्व विषया कुलकर्म शक्ती भगवान श्री चक्रधर खऱ्या अर्थाने तुम्हाला जवळजवळ दोन किंवा 3 घंटे झाले असतील एक सारखे बसून आहेत आणि या परिसरामध्ये कार्यक्रम लेट होतात त्यामुळे आम्ही बी लेट झालो. 4-5 बटला नाही हातात. आता आपण पहिले जाऊन तरी काय करायचं 55 रुपये वगैरे भरू देऊ आणि मग पोहोचू आपल्या बरोबर. आता आल्यानंतर पहिले वाजले 12 आता वाजले 3 आणि या अवस्थेमध्ये तुमची ही अवस्था आणि बसण्याची क्षमता ऐकण्याची क्षमता काही मर्यादा असतात. ऐकण्याची काही मर्यादा असते आणि बसण्याची काही क्षमता असते. त्या सगळ्या आता वर गेल्या. क्षमताही संपली ऐकण्याची आणि बोलण्याची बसण्याची. पण तुमच्या ठिकाणी जो मी स्थिर भाव पाहिला त्यामुळं म्हटलं ठीक आहे. पण एक वेळा तुम्हाला सगळ्या लोकांना मी विचारतो की आजच्या आता या अवस्थेमध्ये काही 5-10 मिनिटं मी बोलू शकतो का इथंच समाप्ती करू शकतो. कारण कसं आहे बा तुमचा जर त्या क्षमतेमध्ये नसला आणि त्याला जर आपण त्रास देत गेलो तो नायगाज असतो ऐकतो त्याची इच्छा नसते ऐकण्याची. आणि का मग त्या अवस्थेमध्ये बोलताना जर त्रास होत असेल ते मी तुम्हाला दुःख देणंच आहे ना. मला तुम्ही म्हणता थोडंसं 5-10 मिनिट बोलतो. आजच्या या परमप्रती स्नेह संत समागम आणि 55 उपहार महोत्सव या निमित्ताने होत असलेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमाला त्यांच्या कृतीला मान देऊन आपण या ठिकाणी सगळे आला. असे आमचे त्यांनी प्रथम झेंडावंदन कोणी केलं हे मला माहिती. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं झेंडावंदन झालं. असे आमचे परम आदरणीय कविराज मुकुंदराज बाबाजी कवीश्वर ज्यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालं. आमच्या अशा स्नेहलताबाई शास्त्री पंजाबी कोळगाव नाव पण स्नेहलताबाईच आणि स्नेह काय केलेली आणि त्यांच्या उपस्थिती ज्यांची या ठिकाणी लाभली असे आमचे आर्मीकर बाबाजी सुदाम दादा आणि ज्यांचं संचलन उत्कृष्ट असं संचलन आहे असे आमचे प्राध्यापक गोविंदराव दादाजी धारशिकर यांनी यापूर्वी थोडंसं जास्त इथून उजाळा देण्याचा प्रयत्न केला. अशा कळमना कळमना येथील त्या मंदिराच्या संचालक अध्यक्ष गोंधळे भाई
यांनी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट असं भाषण केलं आणि याही अगोदर अनेक लोकांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. जसं प्रसन्न मुनी दादा दर्यापूरकर त्यांच्या आमच्या ताई आणि तबला वाजत बाकी जे काही ते होऊन काय होतात ते या सगळ्यांनी 75 अवताराच्या आख्या या ठिकाणी केल्या. असा हा सगळा होत असलेला दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम पाहता पाहता या कार्यक्रमाला 16 वर्ष होऊन गेले आणि आज 17व्या वर्षामध्ये या परंतु या कार्यक्रमाने या ठिकाणी आगमन केलं आणि आमच्या पुष्पाताईची यांची आमची भेट मागच्या एका लांब मोठं कळत की थोडं थोडं कळत आहे गावाला झाली. पूर्ण त्या गावाचं नाव घुमथळा या ठिकाणी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर दादांचा माझा परिचय जसा 45 वर्षाला झाला पहिला आणि मग सतत भेटी आमच्या व्हायच्या आणि झाल्यानंतर मग या घुमथळ्याच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली. मला वाटतं आमचे कविराज सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे कीर्तन काहीतरी होतं, संगीत प्रवचन होतं. त्यावेळेस मी तसंच झालं, ते माझी वाट पाहत होते याचं कधी संपल आणि आमचे कीर्तन कधी सुरू. यावेळेस मी म्हटलं बाबाचं कधी संपल, माझं कधी सुरुवात होईल. नाही एक सांगतो मी, कारण त्यांना वाटतं याला काही जास्त बोलता येत नाही. 22 मिनिटाचा काळ 12-12:30 वाजून गेला होता. असा हा काळ त्यावेळेस निघून गेला आणि आजची ही अवस्था आहे की आपण 3 पर्यंत पोहोचतो. मग गुंथायला आमच्या केशवदादांनी सांगितलं की या ठिकाणी काही दिवसापूर्वी माझा असा विचार की इथं थोडासा छोटा आश्रम करावा. आम्ही जागा बघितली आणि ज्या दिवशी मी रंगाळा या गावी आल्यानंतर आमच्या गोविंदराव बाबांनी त्या ठिकाणी मार्गाला 1 महिनाभर दंडवत घातला आणि त्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशीच त्यांची माझी भेट. ते म्हटले बा 29 तारखेला अशा प्रकारचा आमचा वर्धापन दिन आहे, तुम्ही या. मी म्हटलं काय हरकत नाही, जर मला कसं काही कोणती अडचण नाही आली तर मी नक्की येऊ शकतो. मग आम्ही त्या ठिकाणी 29 तारखेची वाट पाहत होतो. असा हा या ठिकाणी तो योग यात आल्यानंतर 1:30-1:12 पण पोहोचू असं वाटलं, पण या मधल्या त्या ट्रॅफिकमुळं थोडा वेळ आमचा गेला. ज्यावेळेस काही काम नाही ना, सर्व सुरळीत चालतं आणि काहीतरी आपली अडचण असू द्या, काही बाकी गोष्टी होऊ द्या, बरोबर त्या ठिकाणी त्याचा योग येतो. आम्ही काय वेळेवर निघायचा प्रयत्न केल्यामुळं तर अगोदर निघावं, थोडीशी काही मार्गात क्रिया होती का जनाची, म्हटलं त्या क्रिया करणाऱ्याचं मग नाराज होऊ नये. 11:30-12 पर्यंत उठून घेऊन लवकर निघू. आम्ही निघाल्यानंतर आमचा बराच वेळ या ठिकाणी आल्यानंतर एकानं सांगितलं तुमचं डाव्या हाताला आहे का उजव्या हाताला आहे. आम्ही ते 5 पर समोर पुष्कळ लांब निघून गेलो. त्याला विचारलं, ते म्हणजे मागं पुन्हा म्हणजे 10 मिनिटं आमची इथंच गेली. माहिती नसत्याला तर असा वेळ जातो. आल्यानंतर हे सगळी आपली सगळ्या लोकांची गर्दी, सगळे लोक आपण या ठिकाणी बसलेले पाहिल्यानंतर मला 10 मिनिटं खूप वाईट वाटतं की कोणत्याही माणसाला आपण प्रतीक्षा करायला लागली. ज्याने जो टाइम दिला त्या टायमात पोहोचायला पाहिजे, त्याच्या कार्याला हातभार आपण लावला पाहिजे, असा माझा वैयक्तिक हेतू असतो. या गोष्टी कामाच्या आणि ते सुद्धा विचारे एक तुम्ही आहे म्हणून आम्ही, तुम्ही जर नाही आले आम्ही सांगणार कोणाला. आणि मग तुम्ही वेळ झाल्यानंतर तुमचा जास्त आनंद घेऊन नये आहे का नाही. तसं ते पेरूला एक भक्त होते देवाजवळ, त्यांनी स्वामींचे कपडे धुवावे म्हणून ते गेले वर कपडे धुवून घ्यायला आणि कपडे वाळू घातले आणि मग ते काय ते म्हटले या ठिकाणी हे पाणी दिसतं, म्हणजे वर पाणी नाही खाली पाणी नाही, इथं पाणी कसं म्हटले. लोक म्हणतात की हा काही उपसत नाही जरा हो, म्हटले आपण प्रयत्न करू. आणि मग त्याने ते पाणी उपसणं लावलं. इतकं उपसलं की ते पाणी काही संपायला तयार नाही, त्याचे हात तुटून गेले, बरंचसं पाणी खाली वाहून गेलं तरी सुद्धा काही त्यात तो म्हणजे पाणी कमी होत नाही. आणि मग तो थकला आणि मग देवाकडे आल्यानंतर ते म्हणतात त्याने तू नाही थकला हा. मग त्याने सांगितलं, त्यांनी ही सगळी क्षमता सांगितली. ते म्हणतात ऐसा अंत न पाहिजे, कोणाचाही अंत पाहून हे वेळेत त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. अशा प्रकारचं मला त्यावेळेस ते इथं आल्यानंतर ते लक्षात आलं. बरेचसे लोक आहेत खाली, मला 2-4 दिसले फक्त. म्हणजे आम्ही
लोक यायची बाकी असतील. पण वर आल्यानंतर हे 55 उपहार बाकी सगळे आपण पाहिल्यानंतर मला 10 मिनिटं थोडीसं मनाला हे वाटलं. अशा प्रकारचा हा दरवर्षी होत असलेला कार्यक्रम 55 उपहार. वास्तविक बघायला गेलं 55 उपहार हा आपण जो भक्तिभावाने देवाला अर्पण करतो, त्या ठिकाणी अनेक पदार्थ आपण करतो. अनेक पदार्थ केल्यानंतर त्या पदार्थाचा उपहार हा आपण देवाला दाखवतो. पण परमेश्वराला दाखवत असताना जे जे पदार्थ आपण त्या ठिकाणी त्या ताटामध्ये आपण आणल्यानंतर आपण आपल्या अंतःकरणाने भावयुक्त होऊन परमेश्वराला सगळ्यांनी प्रार्थना केली, हे महाराजा या उपहाराचा आपण स्वीकार करा. जसं कारण पंडितांनी एक वेळा स्वामींसाठी आंबे आणले. आंबे आणल्यानंतर ते देवाला अर्पण केले. देवाने काय केले की त्यातला एक आंबा अवग्रहण केला. त्या आंब्या अवग्रहण केल्यानंतर मग देव बाईसाला देव म्हणतात की बाई आता हे आंबे तुम्ही तिकडे घेऊन जा आणि याचा उपयोगात आणा. फक्त हा आंबा जो आहे म्हटले हा आंबा नेऊ नका. बाईसाने तो आंबाही नेला आणि त्या ठिकाणी सगळ्यांचा रस करायचा प्रयत्न केला. पण त्या आंब्यातून काही रस निघायला तयार नाही. ती देवाला विचारते की जिची म्हटले सगळ्या आंब्याचा रस निघाला त्यातून काही रस निघाला. मग देव म्हणतात बाई तो आंबा आम्ही दुरून अवग्रहण आम्ही तो घेतला म्हटले. अशा प्रकारचं की स्वामींना जर ती क्रिया अभिप्रेत असेल, आपला भाव जर असेल तर स्वामी ती क्रिया नक्की स्वीकार करतात. आता स्वामींनी काही हात लावला नाही आंब्याला, त्याचं काही ते मन गोडचं काही काढलं नाही. काढणं काढतात भाव स्वीकार केला त्या आंब्याचा. तशा प्रकारचे पदार्थ जसे ना तसेच राहतात त्या ठिकाणी. पण त्याच्यातला जो भाव तुमचा जो भाव आहे त्या भावाचा परमेश्वर नक्की स्वीकार करतात. आणि म्हणून आपल्यामध्ये या 55 उपहाराला जास्त महत्त्व. आणि मग प्रत्येकजण पदार्थ ते करतो तसं ज्या ज्या पदार्थाचा स्वामींनी स्वीकार केला त्या भक्ताचा पदार्थ त्याचा आम्ही उल्लेख करतो. आमच्या कवीला आपल्याकडे म्हणून दाखवले भक्त सुदामाचे पोहे, आमच्याचे काही त्या भानुकवीच्या भक्ताचा भावार्थ की ज्या त्या लोकांनी कोणाकोणा भक्ताचं परमेश्वराने स्वीकार केला ज्या त्या पदार्थाचा त्या पदार्थाचा उल्लेख तो त्या आरतीमध्ये त्यांनी घेतला. प्रत्येकाला काही आणता येत नाही, प्रत्येकाला काही म्हणता येत नाही, आपला भाव दाखवता येत नाही. आणि तो भाव दाखवण्यासाठी त्या आरतीचं रूपांतर त्यामध्ये केलं. जसं त्या ज्या औसा होत्या, औसा ह्या प्रतिदिने गोविंदप्रभू महाराजांना त्यांनी जे केलेला जो पदार्थ तो देण्यासाठी यायचा. आता वास्तविक बघायला गेलं देवाला काही निर्मळ, देवाला काही चांगल्या प्रकारचं असं काही नाही. देवाचा फक्त भाव महत्वाचा आहे. आणि मग ती थोडीशी आमच्या भाषेत सांगायची जरा गदळच होती. गदळ समजते ना, म्हणजे नीट नेटकेपणा नसलेला, फक्त तोंड स्वच्छ असलं म्हणजे झालं असं नाही, बाकी सगळं स्वच्छ असलं पाहिजे माणसाचं. आणि मग ती थोडीशी एवढी काही निर्मळ राहत नव्हती. आणि मग ती काय करायची की स्वामींना तिचा जो पदार्थ होता नाही कानोळ, हा पदार्थ जो कानोळा होता तो पदार्थ स्वामींच्या ताटामध्ये नेऊन ती ठेवायची. आणि मग स्वामी सुद्धा तिचा कानोळा पदार्थ आवडीनं खायचा. एक दिवशी काय झालं की माय भट्टांना वाटलं की म्हणजे असे ही अशी बाई म्हटले गोविंदप्रभू महाराजांना पदार्थ ठेवते आणि ते कधी शिजत नाही, कधी बरोबर नाही, असे नाही. आमच्या देवाचं म्हणजे पोट दुखत, देवाला त्रास होईल म्हणून तिनं एक दिवशी गोविंदप्रभू महाराज दूर असताना ती पदार्थ घेऊन आली. आणि या माई भट्टांनी काय केलं की तिला परत पाठवलं. काय म्हटले आता काही आणू नको पुन्हा पदार्थ. ज्यावेळेस गोविंदप्रभू महाराज ताटावर बसल्यानंतर पाहतात की तिथं तो पदार्थ नाही. आणि मग देव रुसून बसले, देव जेवायला तयार नाही. आणि मग असं का होतं, ह्या ज्या होत्या आबाईसा, ह्या आबाईसा स्वामींच्या सगळ्या गोष्टी ताबडतोब त्या लक्षात घ्यायच्या. मग तिनं विचारलं म्हणजे का देवत नाही देव. मग हे माई भट्टाने सांगितलं असं झालं. मग ही म्हणजे असं का तुम्ही केलं म्हणजे जा ते घेऊन येत्या घरचा पदार्थ तो देव जेवणार नाही. आणि मग माई भट्ट गेले आणि माई भट्ट गेल्यानंतर म्हटले अरे तुझा जो पदार्थ आहे काढून आपण ते म्हटले त्या सुदाम्याचे पोहे आवडीने किती स्वीकार केले तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं, फक्त भाव महत्वाचा होता.
जो त्या ठिकाणी त्यांनी मुद्दाम सांगितलं, म्हटले अरे तू घरून आला काय आणलं का नाही म्हटले मला. आणि मग ते पुढं पोहे देवाने त्या ठिकाणी घेतले. त्या दोघं सांगतात ते दोघं भांडणं करायचे, कोण रुक्मिणी महाराज आवडीने ते खायचे, याला आनंद व्हायचा. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराने त्या क्रिया आवडीने स्वीकारल्या, ज्या ज्या भक्तांच्या तो उल्लेख आपण समोर घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही म्हटलं पाहिजे. तेव्हा त्या उपहाराच्या बाबतीमध्ये आपण जर असे आवडीपूर्वक जर म्हटलो तर त्या क्रियेचा परमेश्वर स्वीकार करतात. माणसाजवळ अहंकार नसला पाहिजे. जसं उपहार आशीर्वाद आहे. असं धर्मकार्य आपल्या हातून होत राहून घडत राहून असं बाबांची या ठिकाणी आपल्याला प्रसन्नता प्राप्त होत आहे. त्या प्रसन्नतेनिशी आपण पुढील धर्मकार्य करा. श्री दत्तात्रय महाराज की जय. तिकडे पहा महाराज की जय. श्री दत्तात्रय श्री चक्रधर स्वामी की जय.